पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शांत हो बाळा, उगी नको बोलूस। हो हो किती मोठी जबाबदारी आहे ही। थांबा, थोडी हलकी करते। पण काळजी करू नकोस बाळा, तुझ्यासाठी मी वाहिनी। माधवी, एक काम कर, दादाकडे जा आणि दादाला सांग या सगळ्या बदललेल्या जबाबदाऱ्या। मी सांगू दादांना? हो तूच जा। मी म्हणजे काय, दादाला आनंदच होणार आहे माझ्यावर जबाबदाऱ्या पडल्यावर। पण काय त्याच्या कानावर जाणं गरजेचं आहे की नाही? म्हणून ते कानावर तू घाल। बाई 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 बाई, किती जबाबदाऱ्या पडणार आहे त्या घराच्या माझ्यावर आता। जेवणाची पण जबाबदारी माझ्यावरच पडणार आहे। तू आशाला निरोप दे, आज म्हणावं दुपारी आणि रात्री गोडाधोडाचं कर, आणि चमचमीत जेवण कर म्हणावं। बासुंदी करायला सांगते। चालेल। आणि हो, काहीतरी मसालेदार बनवा म्हणावं। हो चालतंय, दही वडे पण सांग। म्हणजे कांदा भजी, दही वडे आणि पण आपल्या डाएटचं काय? बाई, आपण उद्यापासून डाएट परत सुरू करूया। चालेल, आपण चीट करूया, म्हणजे त्याला चीट डे म्हणतात। चीट डे म्हणजे फसवायचं, म्हणजे आपण स्वतःलाच फसवायचं। सवण्यावरून मला एक आठवलं। काय ग? तुम्ही हे जे काही जबाबदाऱ्या घेण्याचं म्हणताय ना, ते माझ्या मनाला एवढं काही पटलं नाही हो। नाही म्हणजे माझं तसं काही नाही, पण काहीतरी ना चुकल्यासारखं वाटतंय। माधू ग माधू, कसं आहे ना माधवी, तू तुझ्या मेंदूचा वापर जास्त करू नको। काय नाही तो एक दिवस तुझ्या मेंदूला वाटायचो आपला इतका कसा वापर होतोय, आपलं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय। निघ निघ। रावदादांना जाऊन भेटते। तू आशाला निरोप दे, आणि तू जाऊन दादांना सांग। बरं झालं, बरं झालं। तू दादांना समजवशील ना? मी आहे ना, काही काळजी करू नको। जा, जाऊन दादांना नीट सांग। जा 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 जा। बरं झालं। विकी, ते दागिने आहेत ना 20-22 लाखाचे तरी असतील। तू म्हणजे ना दागिन्याची चुंबक आहेस। इश्य नाही, कसे अगदी आपल्याकडे खेचून आले आहे। बरं मी काय म्हणतो, आता कल्टी मारूया। कल्टी मारूया म्हणजे जुगारात तुम्ही परत हरणार, आपला हात मोकळा, मग ते मोकळे हात घेऊन इथे यायचं, दादाकडे भीक मागायची, म्हणजे दादा आपल्याला उभा चिरतोय। मग कशाला घेतलेस दागिने? ठेवणार आहेस ना ते? नाही हो, माझ्या डोक्यात ना एक भन्नाट प्लॅन आहे। दादाच्या तिजोरीत रास पैसा आहे। काय? हो, हार्ड कॅश। मी बघितलाय स्वतःच्या डोळ्यांनी। एक दिवस मोठा डल्ला मारायचा, सगळं गोळा करायचं, एका पोत्यात भरायचं, आणि इकडनं महाराष्ट्र सोडूनच निघून जायचं। दादाच्या हाताला लागलो ना तर आपली राग झाली म्हणूनच समजा। सारखी सारखी त्यांची मला भीती घालू नकोस। त्यापेक्षा पुढे काय करायचं आणि कसं करायचं हे ठरवूया। थांब, मी दार लावून येतो। म्हणजे दोघं काहीतरी वाईट विचाराने इथं आले, पण ताई स्वतःच्याच घरात असं का करतेयत? यांचं डाव काय असणार आहे? सावध करायला पाहिजे, मोठ्या मालकांना, नाहीतर यांना सांगायला पाहिजे। हा
नाही, काही नाही करायला पाहिजे. जोपर्यंत मला खात्री होत नाही तोपर्यंत कोणालाच काही सांगण्यात अर्थ नाही. नाही, मीच काहीतरी चुकीचं किंवा अर्धवट ऐकलं असणार. आपण जनतेपर्यंत आपण केलेली कामं पोहोचवली पाहिजेत. कळलं का? निवडून आल्यानंतर आपण कामं करतो हे कळायला नको लोकांना. मग आता गेल्या निवडणुकीमध्ये आपण कबूल केलं होतं की आपण मार्केटमध्ये LED लाईट लावले की नाही 6 महिन्यात. मग ते पोचलं पाहिजे ना. हां, आता सुद्धा आपण हायड्रॉलिक मशीन्स आपण देणार आहोत. मग ते हायड्रॉलिक मशीन्स आपण देणार आहोत हे लोकांपर्यंत. मी एक 5 मिनिटात फोन करतो तुम्हाला. जरा एक अर्जंट काम आहे, मग करतो. बघ बाळा, मला माहिती आहे की तू माझी माफी मागायला आलेस, पण त्याची काही गरज नाही आहे. मी तुला काय फक्त सून नाही, मुलगी समजतो. माफी मागायची काही गरज नाही. होतं असं कधी कधी. आता इलेक्शनची कामं आहेत, खूप फोन करायचे आहेत, मला बोलायचं आहे. हां बाळा, तू नंतर बोल ना माझ्याशी. जरा जा बाहेर. हां, माफी तर मागायचीच होती, पण मला अजून काहीतरी बोलायचंय. आजपासून घरच्या कामांकडे अंबिका आत्याच बघतील. मोठी आईने दिलेले सगळे अधिकार आणि जबाबदाऱ्या मी त्यांच्यावर सोपवल्यात. हे असं करायचं कारण? दादा, मी सून नसताना ह्या तिजोरीच्या चाव्या, हे अधिकार मिरवणं ना मला मूर्खपणा वाटायला लागलाय. हो, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं? दादा, मला फक्त एवढंच म्हणायचंय की मी ज्या कोंडीत अडकले ना, मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते फक्त. आणि त्यामुळे काय? तू हे घर सोडून तर जाणार नाहीस ना? नाही दादा, मी हे घर सोडून नाही जाणार. तुमचे शब्द आहेत लक्षात माझ्या. आणि तुम्ही बरोबरच बोललाय. मी जर हे घर सोडून गेले ना, तर तुमच्या भांडणाला काहीच अर्थ उरणार नाही. हे तुझ्या लक्षात आलं, खूप छान झालं. आता अजिबात कुठेही जायचं नाही. तूच माझ्या घरची सून आहेस हे लक्षात ठेव. नाही जाणार. फक्त एक गोष्ट मला कळत नाही की हे म्हणजे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या अंबिकाच्या हातामध्ये द्यायची काय गरज होती? एक तर ती अतिशय बिंडो बेजबाबदार मुलगी आहे. काय कळतं तिला? स्वतःचा संसार धड तिला चालवता आलेला नाही, स्वतःच्या नवऱ्याला सुधारता आलेलं नाही. इतकी वर्ष झाली. आपलं घर कसं सांभाळणार आहे ती? सगळा घोळ घालून ठेवेल. सगळ्या या बायकांच्या कामामध्ये मला लक्ष घालावं लागेल. तुला बोलून तरी काय उपयोग आहे म्हणा. पण याचा अर्थ आता सगळ्या बायकांच्या कामामध्ये मला लक्ष घालावं लागणार. आणि हे सगळं केल्यामुळं एका बाईला मात्र तू खूप आनंद देऊन गेलीस. वैजयंतीला खोलीत बसले, एकटीच सुखात जगते. माझी मजा बघत असेल ती. काय झालं? असे अचानक का आलात? हे जे काय घडलंय ते आपल्या दोघांमध्ये. भांडण आपल्या दोघांचं आहे. पण घराकडे का दुर्लक्ष करतेस तू? हा, काय म्हणताय तुम्ही? काय म्हणायचं म्हणजे? घराची जबाबदारी कशी काय टाळू शकतेस तू? ठीक आहे, माझ्याकडे लक्ष नाही तुझं, पण घराकडे दुर्लक्ष कसं करतेस तू? अजूनही तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू माझ्या नावाचं आहे, विसरू नकोस. ते विसरलेले नाहीच आहे मी. तुम्हीच म्हणाला तर कुंकू पुसून टाक, पण मी कुंकू पुसलेलं नाही अजून. आता काय झालं ते सांगितलं ना तर बरं होईल. मी काय तुझं रिपोर्टर आहे? उठसूट तुला येऊन बातम्या द्यायला? तुला समजत नाही काय चाललंय ते? इथे माझ्याशी भांडत बसण्यापेक्षा बाहेर जाऊन घराची जबाबदारी का नाही घेत तू? पण तुम्हीच माझ्या जबाबदाऱ्या काढून आर्याला दिल्यात ना. हे ऐकवणार हे माहित होतं. ह्याचीच वाट बघत होतीस तू.
हे जे काही तू बोलतेस ना ते त्या म्हातारी आणि मुक्तामुळं. त्यांच्यासारखेच पंख फुटलेत तुला. त्यांचं नाही माहिती मला. माझे स्वतःचे पंख हे मंगळसूत्र आणि कुंकू याच्यामध्ये जखडले गेलेत. ते जखडले नसते तर ज्या क्षणी तुम्ही मला नीच म्हणाले तेव्हाच सोडून गेले असते मी. एवढा अपमान होऊन सुद्धा अजून मी घरातनं गेलेले नाहीये, कारण मला माझ्या जबाबदाऱ्या ठाऊक आहेत. नुसतं ठाऊक असून उपयोग काय? त्यासाठी या खोलीच्या बाहेर पडावं लागतं, हात पाय हलवावे लागतात, तेव्हा जबाबदाऱ्या पार पाडता येतात. त्या घरातल्या सगळ्या बायकांनी या घराचा खेळ खंडोबा करून ठेवलाय, भातुकलीचा खेळ केलाय. अगं त्या आर्याने तुझ्याकडनं या सगळ्या जबाबदाऱ्या खेचून घेतल्या आणि आता त्या अंबिकाच्या हातामध्ये देऊन बसले. तिने एकटीनेच नाही खेचलेल्या. माहितीये मला माहितीये की त्या मी दिल्यात त्यांना. आता मी काय ही फालतूगिरी करत बसू? निवडणुका तोंडावरती आल्या त्या प्रचार करायचं सोडून उद्याची भाजी कुठली करायची हे मी ठरवू? मला एक कळत नाही की हे तुला कळत कसं नाही. जी जबाबदाऱ्या घ्यायला सक्षम आहे त्या मुक्ताकडे सगळं सोपून का नाही टाकतात तुम्ही? जी सारंगची खरी बायको आहे तिच्याकडे सगळं सोपायचं सोडून जी यागाची सून होण्याची फक्त स्वप्न बघते तिच्याकडे सगळं सोपवलं. मुक्ताला घेऊ दे ना जबाबदारी. बघ त्या भिकारडीला मी या घरची सून कधीही होऊ देणार नाही. मी दिलेला शब्द कधीही बदलणार नाही. हा, तिचं नाव बदलू शकतं. मुक्ता शिंदेच्या ऐवजी स्वर्गीय मुक्ता आत्माराम शिंदे. बाई बाई, एकट्या बाईनं काय काय करावं? मदतीला हात नाही आणि अधिकार दाखवायला पायलीला 50, खायला मुंडकी आणि राबायला मी एकटी. आशाताई, मुक्ताताई, काही नाही, ते मी एकटीच बडबडत होते. तुम्हाला माहिती आहे ना माझी सवय. अहो, एवढ्या माणसांचं एकटीने तुम्हाला स्वयंपाक करायची सवय नाही ना, म्हणून मी मदत करायला आली आहे. तुम्ही लई चांगल्यात मुक्ताताई. म्हणजे जगात कुणी चांगलं असेल ना तर तुम्हीच आहे बघा. नाहीतर ती आर्या नुसती मोठ्या आईकडनं जबाबदाऱ्या घेऊन बसली, करत तर काही नाही. त्या दिवशी भाजी निवडायला गेली आणि सगळी पानं कचऱ्याच्या डब्यात आणि देठ शिजवायला. आणि फक्त जबाबदाऱ्या वाटायचा कार्यक्रम असतो, पण मोठ्या आईसारखी एक पण जबाबदारी घेणार नाही. ठीक आहे, आता मी आले आहे ना, आपण दोघं मिळून पटकन स्वयंपाक बनवून टाकू. तुम्हाला अंबिकाताईने पाठवलं ना? नाही, मी तर माझ्या मनाने आले. ते कशाला मला पाठवतील? म्हणजे तुम्हाला काही बी माहित नाही? कशाबद्दल? हो, आर्याताईनं तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या अंबिकाताईकडे दिलेत. काय? त्यामुळे स्वयंपाक घरात पण अंबिकाताईचाच आवाज आणि वट चालते. माफ करा, पर अंबिकाताईनं तुम्हाला इकडे बघितलं ना तर माझी वाट लागल बघा. मला लई बडबड करतील, त्यापेक्षा मी एकटीच स्वयंपाक करते ना. हा हो आशाताई, पण त्या पाहुण्या आहेत की नाही, त्या कधीतरी घरी जाणार, मग या जबाबदाऱ्या कोण घेणार? तेच म्हणते ना, तेच कळत नाहीये मला की त्या एवढे दिवस इथे काय करतायत म्हणून. म्हणजे त्यांच्या मनात काय चाललंय ते मला काय कळतच नाहीये बघा. म्हणजे मला काय वाटलं की आपल्या घरात जो काय तमाशा, म्हणजे सॉरी हा, म्हणजे मला तसं काही बोलायचं नव्हतं. म्हणजे जे काही चाललंय त्याला तमाशा बोलायचा नव्हता. म्हणजे सगळेच बोलतात ना आता, तर माझ्या कानावर तो शब्द इतक्यांदा पडलाय ना की माझ्या तोंडात पण आला बघा. ठीक आहे. मला पण वाटलं होतं की घरातलं भांडण संपलं की त्या जातील, पण आता चिन्ह जरा वेगळं दिसायला लागलंय. त्यांना आहे ना पैशाचा कायम प्रॉब्लेम असतो बघा, नाहीतर कशाला आले असते ते इकडं. मुक्ताताई, रावसाहेबांनी बऱ्याच वेळेला त्यांना पैशाची मदत केली आहे आणि डुबता डुबता वाचवलंय. हा, म्हणजे माझ्या कानावर पडलं म्हणून सांगितलं मी तुम्हाला. ज्यांच्या एवढ्या दिस इथे राहण्यामागे काहीतरी घोळ वाटितोय, पण रावसाहेब जर स्वतःहून एवढी मदत करतात तर अंबिका आत्या त्यांना नाही लुबाडणार. नाही, आपण पण यात नाही पडलं पाहिजे.
आशाताई, हा हा नाश्ता एवढा कसं काय उरलाय? अहो रावसाहेबांनी खाल्लं नाही ना म्हणून घरात कोणीच खाल्लं नाही. काहींनी समोर खाल्लं नाही म्हणजे अंबिकाताईंची फॅमिली आत खोलीत जाऊन खाल्लं. मी आजींकडे पण गेले होते. बरं आजी झोपल्या होत्या. सारंग दादा बोलले की त्या झोपल्या तर त्यांना नंतर दे म्हणून. आता देवालाच माहिती की या नाश्त्याचं काय होणार ते. तू इथं काय करतेस? कशासाठी आलीस? का मला अपमानित करायच्या अजून काही योजना आहेत का डोक्यात? का कुठला नवीन पैसा लावायला आलीस? तसं काय नाही. आणि जे घडलं त्याबद्दल मला अजिबात आनंद वाटत नाही. तुम्ही नाश्ता केला नव्हता म्हणून मी घेऊन आले. हे बजल, हे नाश्ता बिष्टा आहे ना, ही ढोंग आहे ढोंग. माझा पराभूत चेहरा कसा दिसतोय हे बघायला आलीस तू. मला बघून आतून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, आहे का? तुम्ही नका आरोप करू. तुम्ही कसेही वागलात ना तरी मला तुमचा राग येत नाही. ही जी चांगुलपणाचं नाटक करतेस ना हे बंद करा, कळलं ना? हे तुझ्या फसव्या चेहऱ्याला ते लोक भुलतील. तुझा तो सारंग, ती वैजयंती, ती तमासगिरीण ते भुलतील. मी नाही भुलणार. अहो खरंच सांगितले. मनात जे आहे ना तेच माझ्या चेहऱ्यावर आहे. आणि मला नाही भांडायचंय तुमच्याशी. तुम्ही फक्त माझे सासरे नाही, वडिलांच्या जागी मानिते मी तुम्हाला. मी तुझा सासराही नाही, मी तुझा वडीलही नाही, कळलं ना? हे शब्द झोपेत सुद्धा बराळायचे नाहीत. नको ती नाती चिकटवायला जाऊ नकोस. लक्षात ठेव, मी तुला तो अधिकार कधीच देणार नाही. सारंगनी माती खाल्लेली असली ना तरी मी तुझा स्वीकार कधीही करणार नाही, कधीच नाही. मी तेच म्हणते. तुम्ही माती खाल्ली म्हणा नाही तर शेण खाल्लं म्हणा, पण जे घडलंय ते आता बदलणार नाही. त्यामुळे मोठ्या मनाने मला स्वीकारा आणि सगळं मिटवून टाका. आपण घरात सुख शांती आणूयात. सुख शांती? जोपर्यंत तू या घरामध्ये आहे सुख आणि शांती इथे फिरकणार पण नाही. तुम्ही मला कुठेही हाकलून लावा, ते मला कधीच एकटे सोडणार नाही. माया मागे येणार म्हणजे येणार. त्या मागे याला कुत्रा आहे काय? तो माझा मुलगा आहे, तो रावसाहेब नगरकरांचा मुलगा आहे, तो एकुलता एक. त्याला त्याची चूक लक्षात येईल आणि तुला तो सोडून देतो की नाही बघ. 500 एकर जमिनीचा एकुलता एक वारसदार आहे तो. त्याला बिघडवणं बंद करा. हाच करू परत संपवा. पदर पसरते तुमच्या समोर. संपवा हे सगळं. संपवणार आहे मीच संपेन स्वतःच्या हाताने तुला. काय झालं दाजी? काही नाही दाजी. काही दिवसांपूर्वी या घरामध्ये सगळं मिटवण्याकरता आम्ही आलो होतो. म्हटलं सगळं जिथल्या तिथे झालं की आपण आपल्या घरी जावं. पण काही राक्षसी हव्यासापुढे हे सगळं संपेल असं वाटत नाहीये दाजी. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं आणि आपल्या घरी निघून जावं. तुमची खूप काळजी वाटते दाजी. तुम्हाला कोणी जायला सांगितलं का? नाही तसं नाहीये दाजी. हा मग झालं तर कोणी कुठे जायची गरज नाहीये. आणि तुमची मदत मला केव्हाही लागू शकते, माहिती आहे ना तुम्हाला. आणि असंही सगळ्या बायकांची जबाबदारी अंबिकानं घेतलेलीच आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. तुझं काय इथे झालं ना तर निघ. ते घेऊन जा.
जायची गरज नाही. ही माझ्याकडे अशी का पाहते? काही संशय तर आला नसेल ना? सावध राहावं लागेल.